संगमनेरमध्ये श्रीरामपूर मार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। अहिल्यानगरमध्ये शाळेतून घरी परत येत असताना 6वीत शिकणाऱ्या 11 वर्ष मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली आणि ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यामधील वडगाव पान या गावात घडली आहे। याच घटनेच्या निषेधार्थ आज रास्ता रोको करण्यात आलेला आहे। या मुलीवर सध्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अल्पवयीन पीडिता शाळा सुटल्यानंतर घरी जात होती आणि त्याच वेळी अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीनं ॲसिड फेकलं। जी घटना दुर्दैवी घडलेली आहे त्याविरोधात ग्रामस्थ एकवटलेले आहेत आणि हा रास्ता रोको सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू असून आज या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ग्रामस्थ एकवटलेले आहेत। सुनील दवंगे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। सुनील, सगळे ग्रामस्थ आता एकवटलेले आहेत, इथे रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे, काय अपडेट? ऋतुजा, जसं काल ही घटना घडली यानंतर संगमनेर तालुक्यातील जे ग्रामस्थ आहेत किंवा नागरिक आहे यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात संताप जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जात होता। जिल्ह्याचे पालकमंत्री असेल किंवा त्या भागातले स्थानिक लोकप्रतिनिधी असेल त्यांनी या घटनेचा निषेध केल्यानंतर आता स्थानिक नागरिक आहेत वडगाव पान येथील येथे त्यांनी आता श्रीरामपूर संगमनेर रस्ता जो आहे तो तळेगाव चौफुलीवर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर महिलांसह पुरुष जे आहे ते रस्त्यावरती उतरलेले आहे आणि ही जी सगळी घटना आहे याबद्दल एक निंदनीय घटना असून याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमा झाले। पोलीस रात्रीपासून या ठिकाणी ठाण मांडून नये, मात्र अद्यापपर्यंत आरोपीला अटक झाली नसल्यानं आरोपीला तात्काळ अटक व्हावी आणि त्याला एक कठोर शासन व्हावं अशी एकंदरीत या स्थानिकांची मागणी आहे आणि ही मागणी घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहे। पोलीस बंदोबस्त गावात आणि इतर संगमनेर तालुक्यातील या भागामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। काही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून पोलीस देखील सतर्क आहेत। त्याचबरोबरीनं स्थानिक महिला ज्या असतील त्यांच्याकडनं देखील आक्रोश केला जातोय की ग्रामीण भागामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये अशा पद्धतीनं प्रकार घडतो आणि त्यामुळे शाळेतून घरी जाणाऱ्या मुली या आमच्या मुली सुरक्षित नाहीत असं एकंदरीत या सगळ्या संतापातून पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर मुख्य रस्ता सोडून अगदी 100 मीटर अंतरावरती हा सगळा प्रकार घडला। दोन्ही बाजूला काटवण आहेत आणि असा ग्रामीण भागातील फुपाट्याचा रोड म्हणून त्याकडे बघितलं जातं, त्या रोडवरती हा प्रकार घडला। दबाव धरून बसलेल्या व्यक्तीनं हा असे हल्ला केलेला आहे। यामुळे याच घटनेमुळे अनेक हे सगळे सवाल उपस्थित होत आहेत आणि त्याच प्रश्नांना घेऊन सरकारला जाब विचारण्यासाठी आता ग्रामस्थ इथे एकवटलेले आहेत। रास्ता रोको केला जातोय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।